फलटणमधल्या डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येच्या प्रकरणामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधामध्ये विरोधकांच्या सोबत आता सत्ताधारी सुद्धा आक्रमक झालेले आहेत। राष्ट्रवादी पक्षाच्या रुपाली ठोंबरे यांनी रान पेटवलंय। चाकणकर यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी पुण्यामध्ये आंदोलन सध्या करण्यात आलंय। अशातच आपल्यावरती होणाऱ्या आरोपांवर सविस्तर प्रतिक्रिया देणार आणि येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये भूमिका मांडणार अशी प्रतिक्रिया रुपाली चाकणकर यांनी दिली आहे। तर रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेतलेली होती आणि या पत्रकार परिषदेच्या नंतर संबंधित तरुणीविषयी त्यांनी काही आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची भावना सध्या जनमानसामध्ये होती आहे आणि त्यामुळेच त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी होती आहे। आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधल्याच या 2 रुपाली यांच्यामधला हा संघर्ष आपण बघतोय। महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादीच्याच रुपाली ठोंबरे पाटील यांनी हे आंदोलन केलेलं आहे। तर पुण्यामध्ये आज हे आंदोलन करण्यात आलं आणि तातडीने राजीनामा देण्याची मागणी सध्या केली जाते। म्हणजे आयोगाच्या चुकीच्या वक्तव्यामुळे एकतर पक्षही बदनाम झाला आणि महाराष्ट्रातली जनता सुद्धा नाराज झाली। परंतु राज्य आयोग महिला हे एक स्वतंत्र आहे, त्यांचे निर्णय त्यांचे असतात, त्यांचं मत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मत नाही। त्याच्यामुळे ज्या अध्यक्षा चुकलेल्या चुकीला माफी नाही, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे। थोडंसं एक कॉमन बाईट तरी द्या ना। अरे 2-3 दिवसात देते, एकदम सविस्तर देते।